मी विनंती करते सुबोधजी आणि रायसोनी सरांना टू प्लीज कम ऑन स्टेज. मी रायसोनी सरांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर राहावं. पुढच्या मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी आज या खास सत्रात जिथे आपण सुबोध भावे सरांशी गप्पा मारणार आहोत त्या संवादाचं सूत्रसंचालन करण्यासाठी आपल्यासमोर आहेत डॉक्टर आशुतोष अरविंदराव पातुरकर, GH रायसोनी स्किलटेक युनिव्हर्सिटीचे ते अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. ते अत्यंत प्रतिष्ठित शैक्षणिक तज्ज्ञ, लेखक आणि अनुभवी निवेदक आहेत. त्यांचा 20 वर्ष फार्मास्युटिकल आणि तितकेच वर्ष शैक्षणिक क्षेत्राचा समृद्ध अनुभव आहे. स्ट्रॅटेजिक आणि मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयात तज्ज्ञ डॉक्टर पातुरकर PhD संशोधकांना मार्गदर्शन करत आहेत. तसेच जागतिक स्तरावर विविध प्रशिक्षण कार्यक्रम ते आयोजित करतात. त्यांच्या सहज आणि विचारपूर्वक संवाद शैलीमुळे आजचा संवाद अधिक रंगतदार आणि माहितीपूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे. या सत्राच्या सूत्रसंचालनासाठी मी त्यांना मंचावर आमंत्रित करते आणि रायसोनी सरांना मी विनंती करते की त्यांनी पातुरकर सरांचे सुद्धा स्वागत करावे. थँक्यू सर. गप्पा गोष्टींच्या या सत्राचा कार्यभार मी आशुतोष सरांना सोपवते. आदरणीय श्री सुनील रायसोनी जी, मॅडम रायसोनी, उपस्थित मान्यवर आणि रसिक श्रोत्यांनो, माझ्याकरता तरी हा परमभाग्याचा क्षण आहे की आज मला इथे सूत्रसंचालन किंवा गप्पा मारायची संधी मिळाली आहे. त्याच्याकरता रायसोनी एज्युकेशनचे मी आभार प्रकट करतो. जसं मगा सांगितलं गेलं की GH रायसोनी करंडक हे 3रं वर्ष आहे आणि या मंचानी अनेक उभरत्या कलावंतांना एक जागा किंवा एक मंच उपलब्ध करून दिला ज्याच्यामध्ये ते आपली कला प्रकट करू शकतील. त्याचबरोबर जेव्हा आपण विचार करतो की एखादा नाटक किंवा चित्रपट जेव्हा तयार होतो त्यावेळेला आपल्या समोर जे येतात ते फक्त कदाचित मंचावरती येणारे कलाकार किंवा पडद्यावरती दिसणारे कलाकार एवढेच असतात, परंतु त्यामागे काम करणारे इतके लोक असतात आणि जे कदाचित प्रत्येक दृश्य किंवा प्रत्येक सीन जो आहे हा सुद्धा अतिशय प्रभावी करून सोडतात. आता इथे येऊन जे नवीन किंवा उभरते कलाकार आहेत यांना आशीर्वाद कोणी द्यायचे, तर अशी व्यक्ती जिनी अक्षरशः इकडची खुर्ची इकडे आण रे किंवा हा लाईट थोडा ॲडजस्ट कर रे इथपासून सुरुवात करून ते साक्षात रुपेरी पडदा गाजवलेला आहे असे श्री सुबोध भावे सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि माझ्याकरता मी जसं म्हटलं तसं हा परमभाग्याचा क्षण आहे की तुमच्याशी आज बोलायला मिळतं, इथे तुमच्याशी गप्पा करायला मिळत आहेत. परमभाग्याचा क्षण आहे माझ्याकरता. तुमची परवानगी असेल तर मी एका वैयक्तिक प्रश्नावरून सुरुवात करतो. म्हणजे वैयक्तिक अशा करता की जेव्हा मी घेई छंद वाचलं तर त्यावेळेला मला एक लक्षात आलं की तुमच्यावरती जे संस्कार झालेत त्याच्यामध्ये तुमच्या आजोबांचा प्रचंड जास्त प्रभाव आहे. आणि आज आम्ही जेव्हा तुमचे चित्रपट बघतो किंवा नाटकं बघतो म्हणजे बरीचशी तर अशी आहेत की आता संगीत मानपमान जे आलंय ते जवळपास 114 वर्षापूर्वी आलेलं होतं आणि त्याच्यानंतर आता ते तुम्ही लोकांसमोर आणताय. म्हणजे एका पद्धतीने आजोबाच गोष्ट सांगता आहेत असं होतं. आणि प्रेक्षकांमध्ये माझा मुलगा सुद्धा उपस्थित आहे आणि त्याला सुद्धा मी जेव्हा काही सांगायचा प्रयत्न करतो आणि सांगतो की काशीनाथ घाणेकर असे होते
तर मला वेगळं सांगावं लागत नाही, म्हणजे ते साक्षात त्याच्यासमोर उभे होतात तुमच्या अभिनयातनं. तर तुमच्या आजोबांचा तुमच्यावरती जो प्रभाव आहे त्याच्याबद्दल काही सांगा. नमस्कार. सगळ्या नागपूरवासियांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. बरोबर 2020 साली अश्रूंची झाली फुले या नाटकाचा दौरा घेऊन मी नागपूरला आलो होतो. नागपूर, चंद्रपूर, अमरावती असा आमचा दौरा होता आणि 5 वर्षांनी पुन्हा एकदा नागपुरात येण्याचं भाग्य लाभलं. तेव्हा करोनाची साथ आली होती. मी येऊन गेल्यानंतर यावेळेस असं काही होऊ नये एवढीच इच्छा आहे. खूप छान वाटतं या शहरात आल्यानंतर. आलोय म्हणून उगाचच सांगत नाही, पण खरोखर महाराष्ट्रातली काही मोजकी शहरं जी अजून स्वतःचं अस्तित्व, स्वतःची ओळख टिकून आहेत, त्याच्यातलं नागपूर हे अत्यंत महत्त्वाचं शहर आहे की जे अजूनही स्वतःचं अस्तित्व, स्वतःच्या शहरातला गोडवा, माणसांमधला गोडवा अजून टिकून असलेलं हे शहर आहे. आमच्या पुण्या मुंबईने स्वतःची ओळख केव्हाच हरवली आहे. त्यामुळे आता ह्याच काही शहरांकडनं अपेक्षा आहेत की ही शहरं आपापली ओळख टिकून ठेवतील आणि त्याच्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं शहर म्हणजे नागपूर. आणि त्या नागपूरमध्ये येण्याचं भाग्य लाभलं. रायसोनी करंडकाचं हे 3रं वर्ष. महाराष्ट्रातल्या कला क्षेत्राच्या प्रांतामध्ये एकांकिका स्पर्धांचं काय योगदान आहे हे मी सांगण्याची गरज नाही, कारण इथे सहभागी प्रत्येक स्पर्धक, विद्यार्थी, मित्रमैत्रिणी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं इथे एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आलेले सगळे कलावंत, तंत्रज्ञ, पडद्यामागे काम करणारे माझे सगळे मित्र, त्यांना या एकांकिका स्पर्धांचं महत्त्व माहिती आहे. आज मराठी रंगभूमीवरती, मराठी चित्रपटांमध्ये, मराठी मालिकांमध्ये काम करणारा कुठलाही कलाकार असो, 95% कलाकार हे सगळे एकांकिका स्पर्धांमधनंच पुढे आलेले आहेत. स्वतःला त्यांनी घडवलं आहे, घडवत आहेत. आणि या एकांकिका स्पर्धा म्हणजे महाराष्ट्राच्या कला जीवनाचा प्राणवायू आहे. आणि हा प्राणवायू महाराष्ट्रात सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी हा यज्ञ जो एकांकिका स्पर्धांचा चालला आहे तो नागपुरात देखील या रायसोनी करंडकच्या माध्यमातून अविरत सुरू राहावा, त्याच्यात खंड पडू नये. आणि फक्त नागपुरापर्यंत मर्यादित न राहता रायसोनी सर, तुमची जिकडे जिकडे महाराष्ट्रात तुमची विद्यापीठं आहेत त्या सगळ्या ठिकाणीही रायसोनी करंडक पोचावा आणि महाराष्ट्रातला एक महत्त्वाची स्पर्धा म्हणून याचा नावलौकिक घडावा. या निमित्ताने अनेक कलाकार या स्पर्धेतनं पुढे व्हावेत, याच तुम्हाला आणि सर्व मंडळींना माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा. त्यांनी आता प्रश्न विचारला की आजोबांचं आणि माझं नातं. तर मला असं वाटतं कुठल्याही नातवाचं आणि आजोबांचं नातं हे फार गोड असतं. त्याला तुम्ही कुठलीही उपमा द्या. एखादी गोष्ट जी तुम्हाला आईवडिलांकडे बोलता येत नाही ती आजोबा तुमचे पटकन ओळखून घेतात. आणि खरं तर 2 एकाच वयाची मंडळी असतात. एक म्हातारपणाकडे झुकलेलं, त्यामुळे लहान होत चाललेलं, आणि एक खरोखर लहान असलेलं. त्यामुळे अशा 2 लहान मुलांचं एकत्र पटकन जमतं. म्हणून कुठल्याही नातीचं आणि आजीचं किंवा नातवाचं आणि आजीचं, आजोबांचं एक फार विलक्षण नातं असतं. त्याच्यात कुठेही स्वार्थ नसतो. म्हणजे आईवडिलांचं कसं असतं की मुलांनी मार्क मिळवले तर ते त्याला एखादी गोष्ट देणार असतात. आजी आजोबांचं तसं नसतं. त्यांनी काही नाही मिळवलं तरी ते त्याला देणारच असतात. त्यामुळे ते जे प्रेम आहे, तो जो त्या नात्यातला गोडवा आहे, हा ज्यांच्या आयुष्यात ज्यांनी आजी आजोबांचं नातं उपभोगलं आहे त्यांना तो जरूर कळेल. आणि मला सुदैवानी वडिलांकडचेही आणि आईकडचेही दोन्ही आजी आजोबांचं प्रेम खूप मिळालं. माझे आजोबा मला असं वाटतं की शाळेतनं आणि महाविद्यालयातनं तुमच्यावरती संस्कार होत असतात, पण त्या अगोदर तुमचे संस्कार तुमच्यावरती घरातनं होत असतात. आणि संस्कार होतात म्हणजे आता तू बस मी तुझ्यावरती संस्कार करतो असे ते होत नाहीत, पण तुमच्या घरातली माणसं जशी वागतात ते नकळत तुमच्या मनावरती पेरलं जातं. तर मी लहानपणापासून माझ्या आजोबांना ते ज्या प्रकारे लोकांशी बोलायचे, वागायचे, ज्या प्रकारे एखादी गोष्ट करायचे, ज्या श्रद्धेने करायचे, त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी माझ्या मनावरती बिंबल्या गेल्या. आणि एखादी गोष्ट जी मी आई वडिलांकडे कधी बोलू शकत नव्हतो ती मी कायम आजोबांकडे बोलायचो. चित्रपटाचा, नाटकाचा, रंगभूमीचा जो ओढा निर्माण झाला आहे,
एखादी गोष्ट सांगायला जी आवडते याचं कारण आजोबा आहेत, कारण त्या काळात त्यांच्या मांडीवर झोपून अनेक रात्री मी त्यांच्याकडनं गोष्टी ऐकत ऐकत झोपलो आहे. त्यामुळे आधी गोष्टी ऐकायला आवडल्या, आता त्या सांगायला आवडतात. त्यामुळे ते त्यांनीच माझ्या मनामध्ये पेरलेलं बीज आहे की एखादी गोष्ट छान रंगून सांगता आली पाहिजे. म्हणजे त्या काळात रात्री झोप येत नसेल जर आजोबांनी गोष्ट नाही सांगितली. एखादी गोष्ट जर मला आईवडिलांनी नाही म्हटली तर आजोबांनंतर मला असं खुणेनी बोलवायचं आणि हळूच माझ्या हातावरती ठेवायचं आहे. म्हणजे मला आठवतं की त्यांचा काळ पुढे गेलाच नव्हता. मी जेव्हा पहिल्यांदा एखादी मोटरसायकल मला घ्यायची होती तेव्हा मी बाबांकडे हट्ट करत होतो. अर्थातच बाबांनी तो मान्य नाही केला. मग नंतर आजोबांनी मला रूममध्ये बोलवलं आणि मला हातावरती 200 रुपये काढून दिले. मला म्हटलं एवढ्यात येईल का? म्हटलं आजोबा मोटरसायकल खूप महाग असते, पण तुम्ही 200 मला 2 लाखासारखेच आहेत. त्यामुळे एखादी नातवाला आपल्याला गोष्ट हवी आणि आपण ती त्याला देऊ शकतो. आणि हे निर्व्याज प्रेम आहे आजी आजोबांचं, ते माझ्या वाट्याला प्रचंड आलं. लोकमान्य चित्रपट माझा रिलीज झाला 2015 साली. त्याच्या आधी 2 दिवस रिलीजच्या आधी माझे आजोबा वारले. वय वर्ष 95 त्यांचं होतं, ते गेले तेव्हा. आणि माझ्याकडे मी अतिशय खवय्ई आहे. मला कुठेही गेलं तरी मला प्रचंड खायला आवडतं. आजच मी रायसोनी सरांकडे आणि आता इथनं झाल्यानंतरच आमचे मित्र विष्णू मनोहरांकडे. त्यामुळे खवय्या असल्यामुळे ते जे खवय्या पण माझ्यात आलं आहे ते माझ्या आजोबांकडनं आलं आहे. माझे आजोबा वय वर्ष 95 असतानाही आमच्या घरात रविवारचे पॅटीस, घरात लाडू, चिवडा, काहीही ते सगळं आजोबा यथेच्छ खायचे. कारण कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता, कारण काही स्ट्रेसच नव्हता, काही चिंता नव्हती, कारण काही जगावेगळं प्रयत्न करून काही मिळवायचं नव्हतं. त्यांची जी आमच्या खंडोबावरती भक्ती होती, जी श्रद्धा होती, आमच्या घरात आमचं मंदिर आहे खंडोबाचं, मला असं वाटतं ती भक्ती आणि निर्व्याज भक्ती, म्हणजे काही मिळवायचंच नाही त्या खंडोबाकडनं. आणि मला हेही आठवतं आहे की एखादी गोष्ट जर तुम्ही मनापासून मागितली तर तुम्हाला ती मिळते. याचंही उदाहरण आमचे आजी आजोबा होते. म्हणजे मी जर तेव्हा हट्ट केला की मला आज चिकू पाहिजेत, चिकू कसे नाहीत घरात, तर ती म्हणायची मनापासून खंडोबाकडे माग. आणि मी सिरियसली तुम्हाला सांगतो, चमत्कार नाही आहे हा, पण कोणीतरी एखादा भक्त आमच्याकडे खंडोबाला नेमकं त्याच दिवशी एखादा चिकू ठेवून द्यायचा आणि मला संध्याकाळी चिकू मिळायचा. त्यामुळे तेव्हापासून तो जो विश्वास आहे की एखादी गोष्ट मनापासून मागितली, एखादी गोष्ट मनापासून केली तर त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट असतोच, म्हणजे ती गोष्ट घडतेच. तर हे संस्कार कुठेतरी आजी आजोबांकडनं झालेत. आणि मला त्यांना विमानाने घेऊन जायचं होतं. मी तो दुर्दैवाने विमान प्रवास त्यांचा मी कधी करू नाही आणू शकलो, कारण जेव्हा ते फिरण्याच्या अवस्थेत होते तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते, आणि जेव्हा माझ्याकडे पैसे होते तेव्हा ते फिरण्याच्या अवस्थेत नव्हते. आणि तो विमान प्रवास त्यांचा माझा राहिला. पण तो राहिला तर पुष्पक विमान नावाचा सिनेमा मी प्रोड्यूस केला की ज्याच्यात तो नातू आजोबांना विमान प्रवासाची त्यांची इच्छा पूर्ण करतो. त्यामुळे माझ्या आजोबांचं नाही पण कोणाच्या तरी आजोबांचं स्वप्न त्या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झालं. तर ते विलक्षण नातं आहे. आणि तुम्ही म्हणालात ते अगदी खरी गोष्ट आहे की आजोबांचं नातं इतकं विलक्षण आहे की माझे आजोबा आता नाही आहेत, पण ते माझ्याबरोबर आयुष्यभर आहेत. म्हणजे ते नसले तरी ते माझ्याबरोबर आहेत. आणि आता मी त्याच आजोबांच्या गोष्टी सांगतोय. बालगंधर्व आहेत, लोकमान्य आहेत, काशीनाथ घाणेकर आहेत, कट्यार आहे, दार्वेकर आजोबा आहेत, खाडीलकर आजोबा आहेत. तर ह्या सगळे आजोबाच आहेत आपले. आणि यांना इतके सुंदर सुंदर गोष्टी आयुष्यात निर्माण केल्यात. मला असं वाटतं त्याच आजोबांच्या गोष्टी आता नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्याच आशीर्वादाने आमच्या सगळ्यांकडनं होत आहे. नक्कीच. अगदी म्हणजे तुम्ही जे म्हणाला तसंच अगदी मनापासून कुठली एखादी गोष्ट जर मागितली तर ती नक्कीच मिळते. कारण मी मनापासून नेहमीच विचार करत होतो की कधीतरी मला सुभेद भावांबरोबर गप्पा मारायला मिळायला हव्या, आणि तो योग आज आलाच आहे. पण तुम्ही जसं म्हणाला तसं आपण कट्यारपासून सुरुवात करूया, कारण की कट्यारचा नागपूरशी खूप जवळचा संबंध आहे. आणि कट्यार नाटकापासून ते चित्रपटापर्यंत तुमचा जो प्रवास होता त्यांनी तुमचं आयुष्य खूप समृद्ध केलं. म्हणजे दिग्दर्शक म्हणून सुद्धा खूप जास्त समृद्ध केला. तर मला असं विचारायचं होतं की नाटकं तुम्ही जवळपास इतकी वर्ष करत होतात. आधी 48 वर्ष नाटक चालू होतंच, पण 2015 जेव्हा कट्यार करायचं तर नक्की प्रेरणा काय होती? कारण नाटक तर सुरू होतंच, पण इथे प्रेरणा काय होती चित्रपट करण्यामागे? प्रेरणा नाटकच होती, कारण नाटकाच्या कथेमध्येच चित्रपटाच्या शक्यता होत्या.
आणि ही गोष्ट खूप लोकांना माहिती नाही आहे, पण कट्यारवरती चित्रपट व्हावा म्हणून प्रयत्न करणारा मी एकटा नव्हतो. मी ते काम सुरू केल्यानंतर मला असं कळलं की व्ही शांतारामांना देखील इच्छा होती की कट्यारवरती सिनेमा करावा. ती पूर्ण झाली नाही, मला कारण माहीत नाहीत. पण परत आजोबांचीच गोष्ट, व्ही शांताराम पण आपले आजोबाच आहेत. हो. तर त्यांची राहिलेली गोष्ट असं म्हणूया की त्यांच्या नातवाकडनं पूर्ण झाली. दार्वेकर मास्तरांनी इतकं अप्रतिम ते नाटक लिहिलं होतं आणि त्या नाटकामध्ये नाटक सादर करताना ज्या काही मर्यादा असतात त्या मर्यादा अर्थात त्या नाटकातही होत्या. पण मला असं वाटतं खरं तर तो चित्रपटाचा विषय होता जो त्यांनी नाटकामध्ये बंदिस्त केला. आणि मी जेव्हा ते नाटक बसवायला सुरुवात केली राहुल देशपांडेचं, तेव्हा मला ते नाटक कमी आणि चित्रपटच जास्त दिसत होता. मला रात्री झोपताना स्वप्नही नाटकाची कमी आणि चित्रपटाची जास्त पडायची. आणि असं वाटलं की असं काहीतरी आपल्याकडे मराठी चित्रपटांमध्ये आलेलंच नाही आहे. म्हणजे संगीत प्रधान चित्रपट आलेला नाही आहे, शास्त्रीय संगीतावरती आधारित चित्रपट आलेला नाही आहे. शेवटचा चित्रपट शंकराभरणम साऊथचा चित्रपट होता 35-40 वर्षांपूर्वीचा. त्याच्यानंतर शास्त्रीय संगीतावरती आधारित चित्रपटच आलेला नाही आहे. आणि आपल्याला जर मनापासून इतकं त्याच्यावरती चित्रपट व्हावा असं वाटतंय तर आपण त्याच्यासाठी का नाही प्रयत्न करायचे. आणि म्हणजे असा एकही दिवस त्या कट्यार नाटकाच्या तालमीत आणि त्या तालमीनंतर गेला नसेल की मी त्या सिनेमाचा कधी विचार केला नसेल. म्हणजे माझ्या डोक्यात ते लोकेशन कुठलं असावं, मग ते खानसाहेब कसे चालतील, पंडितजी कसे असतील, तो सदाशिव कसा असेल, ती झरीना कशी असेल, ती उमा कशी असेल, हेच डोक्यात. आणि मला असं वाटतं ते जोपर्यंत तुमचं काम किंवा तुमच्या डोक्यात येणारा विचार तुमचा श्वास बनत नाही ना, तोपर्यंत ती गोष्ट घडत नाही. आणि तो एकदा श्वास बनला की त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न नाही करावे लागत. आपण श्वास घेताना प्रयत्न करतो का? नाही, तो सहजपणे उच्छ्वास आणि श्वास आपला चालू असतो. तितक्या पद्धतीने ती कला होईपर्यंत त्याचा तुम्ही ध्यास घेतलात की तो तुमचा श्वास होतो. आणि तो श्वास झाला की तुम्हाला प्रयत्न नाही करावे लागत, ते आपोआप घडतात गोष्टी. तर तसं ते कट्यारच्या बाबतीत सातत्याने विचार करून 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 सातत्याने त्याच्यावरती काम करून करून तो ध्यास तुमचा श्वास होतो. आणि तो झाला की त्याचीच सगळी माणसं जोडली जातात जी त्या सिनेमासाठी आवश्यक असतात. आणि ती सगळी जोडली गेल्यामुळे तो सिनेमा घडतो. एकट्यामुळे घडत नाही, कोणीतरी एकाने पुढाकार घ्यावा लागतो, पण तो घडतो सगळ्यांमुळे. तर तसा तो चित्रपट घडला तो कट्यारच्या टीममुळे. त्याचं स्वप्न कदाचित मी बघितलं असेल. ओके. नाही भाई, इथे तुम्ही सगळ्यांना क्रेडिट देताय आणि ते योग्य पण आहे, अगदी बरोबर आहे. परंतु म्हणजे सरांची प्रत्येक पात्राकडे बघण्याची दृष्टी सुद्धा वेगळीच आहे. म्हणजे इव्हन कट्यार सुद्धा एक पात्रच राहील असं तुम्ही विचार करून चित्रपट बनवला होता. तसंच सदाशिव नक्की कसा असेल, उमा नक्की कशी असेल, झरीना नक्की कशी असेल, यांचे आपापसात नातेसंबंध कसे असतील, हा खूप विचार तुम्ही केलेला होता आणि ते सगळं पडद्यावर सादर केलं. त्याच्यामुळे ते अतिशय प्रभावी झालं होतं. तर म्हणजे कट्यारलाच एक पात्र करायचं हे कसं काय झालं? गोष्ट मला असं वाटतं कोणापासून सुरू होते. ती गोष्ट कोणाची आहे? तर ती गोष्ट कोणाची आहे, जसं आम्ही म्हणतो की कुठलंही नाटक करताना, कुठलाही सिनेमा करताना तुम्ही कोणाच्या माध्यमातून ती गोष्ट बघताय ते खूप महत्त्वाचं आहे. हिरो हिरोईन तुम्ही नावाला त्याला फक्त हिरो हिरोईन म्हणता, पण आपण त्या दोघांच्या माध्यमातून किंवा जो हिरो असतो किंवा जो हिरोईन आहे किंवा जे प्रमुख पात्र आहे असं आपण म्हणूया, त्याच्या माध्यमातून त्या गोष्टीकडे बघत असता. तसं ती गोष्ट आपल्याला सांगणारं कोणीतरी पाहिजे ना, त्या गोष्टीकडे घेऊन जाणारं कोणीतरी पाहिजे. म्हणजे आता या हॉलमध्ये जर एखादी गोष्ट मांडायची असेल तर आपण कोणाच्या माध्यमातून मांडू शकतो? इथे 500 लोक आहेत, तर 500 लोकांच्या माध्यमातून गोष्ट मांडायला गेलो तर कन्फ्यूज होऊन जाईल माणूस. तर एक कोणीतरी लागतो की समजा एक छोटासा मुलगा तिकडे बसलाय, तो ह्या आतमध्ये इथे आला सायंटिफिक सभागृहात आणि त्याच्या लक्षात आलं की अरे सभागृह गच्च भरलाय, आपण त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ही गोष्ट सांगतोय कारण तो इथे आलाय. तर तशी ती गोष्ट सांगण्यासाठी कोणाचा तरी पॉईंट ऑफ व्ह्यू हवा आहे मला. आणि तो सदाशिवचा नक्की नाही आहे, पंडितजींचा नाही आहे, खानसाहेबांचा नाही आहे. तर तो कोणाचा आहे? तर ही कट्यार जर त्या राजांनी निर्माणच केली नसती तर हा सिनेमाच झाला नसता, ही गोष्टच झाली नसती. मग त्यांनी जर कट्यार काढलीच नसती तर कशाला खानसाहेबांनी कट्यारीने एक खून माफपर्यंत गेले असते ना. त्यामुळे ही गोष्ट त्या कट्यारीच्या जन्मापासून सुरू होते आणि त्या कट्यारीच्या अंताने ती संपते. आणि ह्या कट्यारीने जे पाहिलंय ते म्हणजे सिनेमा आहे. ते म्हणजे सिनेमा आहे.
सगळ्या उभरत्या कलाकारांना म्हणजे फक्त पडद्यावरती दिसतात तेच नाही किंवा रंगमंचावरती दिसतात तेच नाही, पण सगळ्यांना ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की आपण चित्रपटाकडे नेमकं कोणत्या दृष्टीने बघतोय हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरतं. बरं, दुसरं असं की संगीत नाट्य असून सुद्धा म्हणजे एवढी गाणी असून सुद्धा कुठेही असं वाटत नाही की हा चित्रपट कुठेतरी रेंगाळतोय. ते ॲक्च्युली जर आपण बघितलं तर कथानक पुढेच नेतं प्रत्येक गाणं. हे कसं साधलं? मला असं वाटतं की आपल्या सगळ्या पूर्वासुरींनी तोच प्रयत्न नाटकांमधनं केला होता, संगीत नाटकांमधनं केला होता. किंवा वसंतरावांचं एक फार सुंदर भाषण आहे त्यांच्या अध्यक्षीय ह्याच्यामध्ये, मुलाखत आहे त्यांची. त्याच्यात वसंतराव असं म्हणाले होते की नाटक म्हणजे गाण्यांची मैफिल नाही आहे, तर त्याच्यातल्या गाण्यांनी, त्याच्यातल्या संगीतानी नाटकाच्या कथेला प्रवाही ठेवलं पाहिजे, कथा पुढे नेली पाहिजे. नुसतंच इथे येऊन मला चांगली वाटतात किंवा मला येतात म्हणून गाणी गाणं हा नाट्य संगीताचा किंवा संगीत नाटकांचा उद्देश नाही आहे. तर त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांच्या दृष्टीने उत्तम संगीत नाटक कुठलं जे रंगभूमीवरती सादर झालं ते म्हणजे घाशीराम कोतवाल. कारण त्याच्यातल्या संगीतानी त्या नाटकाचा प्रवाही पण कुठे थांबवलं नाही, त्याच्या कथेला कुठे थांबवलं नाही. पण नंतर नंतर त्या संगीताचा अतिरेक होत गेला. नाटक कमी आणि लोक संगीतासाठी, गाणी ऐकण्यासाठी येऊ लागले आणि त्याच्यामुळे ती संगीत रंगभूमी जशी ज्या वेगाने ती सुरुवात झाली त्याच वेगाने तिचा अस्तही व्हायला लागला. आणि मग कुठेतरी पंडित अभिषेकी बुवांसारखे एखादा त्या काळात विलक्षण प्रयोग करून बघणारा असा एक अत्यंत दिग्गज असा एक संगीतकार मराठी रंगभूमीवरती यावा लागला. आणि मग त्यांनी पुन्हा एकदा त्या रंगभूमीला प्रवाही केलं किंवा त्या संगीताला प्रवाही केलं. तर चित्रपटात गाणी घेताना सुद्धा विचार हाच होता की बऱ्याच वेळेला काय होतं की लोक चित्रपटातली गाणी सुरू झाली की आपोआप उठून बाहेर जातात, पॉपकॉर्न खायला जातात, अजून वॉशरूमला जाऊन येतात. पण माझी गाणी जर अशी असतील की लोकांना तिथे थांबून राहायला भाग पाडलं पाहिजे, तर ती गाणी कशी असतील, त्या गाण्यांनी नेमकं काय साध्य केलं पाहिजे. आणि माझ्या चित्रपटात मुळात गाणी का आहेत, मी गाण्यांसाठी चित्रपट करतोय का चित्रपटासाठी गाणी आहेत. बरोबर. म्हणजे आता आपल्याला एखादा गाण्याचा कार्यक्रम करायचा आहे की आता सुरेश भट इथले आहेत किंवा ग्रेस इथले आहेत, तर ग्रेसांच्या आयुष्यावरचा कार्यक्रम करायचा आहे, मग ग्रेसांच्या कवितांवरचा कार्यक्रम करायचा आहे किंवा सुरेश भटांच्या गझलांवरचा कार्यक्रम करायचा आहे. मग त्या गझलांना धरून निवेदन ठेवलं जातं. म्हणजे त्यातला प्रमुख मुद्दा हा त्या गझला लोकांसमोर मांडणं आहे आणि त्याला जोड म्हणून निवेदन आहे. मग सिनेमा तसा करायचा आहे का की गाणी हा प्रमुख आहे आणि निवेदन म्हणून मधलं नाट्य येत आहे का? नाही, प्रमुख नाट्य आहे आणि निवेदनासारखं गाणी आली पाहिजेत किंवा त्या गाण्यांनी ती कथा पुढे सरकवली पाहिजे. मग ते पंडितजींची ओळख करून देणारं सूरनिरागस असो किंवा तेजोनिधी लोह गोलसारखं जुनं अर्थात नाटकातलं गाणं असो किंवा मनमंदिरासारखं गाणं असो की ज्यांनी एका मुलाचा संगीतापर्यंतचा प्रवास सुरू होतो. आणि नाटकातले काही काही मुद्दे जे मला पटले नव्हते ते मी सिनेमात बदलले. म्हणजे दारव्हेकरांवरती काही माझा राग नाही आहे, पण मला असं वाटतं मला जर चित्रपट आजच्या भाषेत करायचा आहे, आजच्या काळात करायचा आहे, आजच्या तरुणांसमोर करायचा आहे, तर माझा सदाशिव 50-60 वर्षांपूर्वी त्या काळात भाबडा असेल, पण तो आता जर भाबडा असेल, जेव्हा माझी मुलं बंडखोरी म्हणून घरातनं बाहेर पडतायत, स्वतःचं वेगवेगळं कर्तृत्व सिद्ध करतायत, तर अशा काळातला जर माझा सदाशिव भाबडा असेल तर तो मुलांना रुचणार नाही, त्यांना तो जुन्या काळातला वाटेल. काळ जरी जुना असला तरी तो जुनाट नाही आहे. बरोबर. त्याचा भाषा, त्याचं नातं हे आत्ताच्या तरुणांशी जोडलं गेलं पाहिजे, तर ते बसतील आणि चित्रपट बघतील. बरोबर. त्यामुळे नाटकातला सदाशिव त्याला जन्मजात जरी गाणं येत असलं तरी माझ्या सदाशिवला तसं आलं तर त्याचा स्ट्रगल नाही आहे ना. करेक्ट. त्याचा स्ट्रगल संपला. एखादा कलावंत जर जन्मजात कलावंतच आहे, म्हणजे जसं आपण आपल्याकडच्या महापुरुषांना देव करून टाकतो आणि मग त्यांचा स्ट्रगलच आपण संपून टाकतो. मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज काय, छत्रपती संभाजी महाराज काय, किंवा ज्यांनी आत्ता महाराष्ट्रात राहून काम केलं ती सगळीच मोठी मोठी मंडळी काय, यांना आपण ज्या क्षणी देवारात बसवतो ना, आपण त्यांचं कर्तृत्व संपवतो. ती माणसं प्रचंड कर्तृत्ववान होती म्हणून इतकी मोठी झाली आणि त्या कर्तृत्ववान होण्यामध्ये त्यांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागला, अनेक संकटांना तोंड द्यायला लागलं, तरीसुद्धा त्याच्या परे जाऊन त्यांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं. कारण काहीतरी एक ध्येय होतं, काहीतरी एक उद्दिष्ट होतं, ध्येय होतं. तर असं जर का मी माझ्या पात्रांमधून त्यांचं स्ट्रगलच काढून टाकला, त्यांचा प्रवासच काढून टाकला, अरे तो म्हणजे काय, तो जन्माला आला तोच गायक म्हणून होता, मग सिनेमा कशाला बघायचा? बरोबर. 3 तासाचा
त्याची धडपड दिसली पाहिजे, त्याची तयारी दिसली पाहिजे, त्याला कुठेतरी कमी तो पडला पाहिजे, जखमी व्हायला पाहिजे, तर तो उठून उभा राहील आणि मग तो उठून उभा राहील, त्याला काहीतरी एक महत्व येईल. तर तसा तो सदाशिव आहे की ज्याचा गाण्याकडे तो का वळला, कारण त्याला लक्षात आलं की अरे मला काजवे जमवायचे आहेत का, तर मला तो आता सीन कट्यारमधनं आम्ही काढला लेनच्या याच्यामुळे, पण तो मी पटकन सांगतो, मी तुम्हाला कळेल. कंटाळा आला असेल तर प्लीज सांगा मला. तुम्ही टाळ्या वाजवलात की मी समजेन की तुम्हाला कंटाळा आलाय. तरी टाळ्या वाजवल्या, कंटाळा आलाय. हा सीन चित्रपटात नाहीये. तुम्ही पाहिलात का चित्रपट आधी? मी उगाच नाही सगळ्यांनी बघितलेलं. हा सीन चित्रपटात नाहीये, पण आम्ही तो शूट केला होता की ते पंडितजी तिकडे मिरजेला जात आहेत. मिरजेला गेले, ते तेजोनिधी लोह गोल वगैरे सगळं गाणं होतं आणि त्या मिरजेला अनेक दिवस त्यांचं वास्तव्य आहे आणि तिथल्या एखाद्या शिवमंदिरात दर्शनाला जात असतात सेवा करायला. आणि त्या शिवमंदिरात हा छोटा सदाशिव आहे, जो त्या शिवमंदिराचा जो गुरव आहे, पुजारी आहे, त्याचा नातू. त्याला आईवडील नाही आहेत आणि तो तोत्रा आहे सिनेमात. ते सीन काढल्यामुळे तुम्हाला ते लक्षात नसेल आलं, पण तो सदाशिव तोत्रा आहे. त्याला बोलताना नीट बोलता येत नाही त्याला सिनेमात. आणि असा तोत्रा सदाशिव एक दिवशी पंडितजी मंदिरात आलेले आहेत आणि त्याचे आजोबा त्याला मारत मारत मंदिरात घेऊन येतात. डोक्याला पट्टी वगैरे लावली, त्याच्या कुठेतरी पडलाय, जखमी झालाय. तर आजोबांना पंडितजी म्हणतात की अहो त्याला कशाला मारताय, सोडा त्याला, काय केलं त्यांनी? तर आजोबा म्हणतात की अहो बघा ना, ऐकत नाही, दिवस रात्र कुठेही जातो, मस्ती करतो, झाडावरनं उडी मारतो. आता काल म्हणे जंगलात गेला होता रात्री, हे बघा केवढं लागलंय कपाळाला. पंडितजी म्हणतात ठीक आहे, तुम्ही त्याला मारू नका, मी बोलतो त्याच्याशी. आजोबा निघून जातात. आता पंडितजी त्या सदाशिवला जवळ घेतात आणि सदाशिवला विचारतात, काय रे, कुठे गेला होतास? तो म्हणतो जंगलात गेलो होतो. तर जंगलात कशाला गेला होतास रात्रीचा? तो म्हणतो कारण मला काजवे पकडायचे होते. पंडितजी म्हणतात अरे काजवे पकडायचे होते? काजवे कशाला पकडायचे होते? तो म्हणतो कारण मला त्यांचा दिवा करायचा होता आणि मंदिरात लावायचा होता, गाभाऱ्यात. पंडितजी म्हणतात अरे पण मग तुझ्याकडे समई आहे ना, ती का नाही लावत? तो म्हणतो समई आहे, पण त्याच्यात तेल नाही आहे आणि ते तेल आणायला आमच्याकडे पैसे नाही आहेत. आता हे त्याचं उत्तर ऐकल्यानंतर पंडितजींना गंमत वाटते त्याच्या विचारांची, त्याच्या धाडसाची कमाल वाटते की एक मुलगा ज्याला आपल्या मंदिरात दिवा लावायचा आहे, तो समईत तेल नाही आहे म्हणून तो थांबला नाही आहे, तर तो प्रयत्न करतोय की आपण काजव्यांचा दिवा बनवूया आणि तो आपण गाभाऱ्यात लावूया. पंडितजी त्याला म्हणतात चल माझ्याबरोबर, आणि ते त्याला गाभाऱ्यापाशी घेऊन जातात आणि दोघं बसतात तिथे शिवलिंगासमोर नमस्कार करून. आणि पंडितजी म्हणतात की तू मला तुझ्या अंधारात घेऊन जा, मी तुला माझ्या उजेडात घेऊन जाईन. आणि ते दोघं रात्री त्या जंगलात जातात. तो हातात मशाल आहे पंडितजींच्या. तो सदाशिव सारखं त्यांना विचारतोय कुठेत काजवे? ते म्हणतात थांब, येतील. आणि ते मशाल विझवतात आणि गाणं गायला सुरुवात करतात. मनमंदिरा गाणं गायला सुरुवात करतात तरी येत नाहीत. आणि मग सरगम गायला सुरुवात करतात गाण्याच्या शेवटी. आणि सरगम गायला सुरुवात करतात तसं एक एक करून ते अख्खं जंगल काजव्यांनी भरून जातं. आणि पंडितजी हातातली मशाल हातात धरतात जी विझवलेली होती, आणि त्या सगळ्या काजव्यांची मशाल बनते, त्यांचा दिवा बनतो. तो मशालीवरती येतो आणि पंडितजी त्याच्या हातात देतात. तो ती हातात घेतो आणि तो म्हणतो मला पण काजव्यांना बोलवायचंय, मला कळलं की गाणं गायलं की काजवे येतात. तर त्याचं काही गाण्यांवरती प्रेम आहे, संगीतावरती प्रेम आहे, आता मी गायकच होणार आहे असं त्याचं काही स्वप्न नाही आहे. त्याला एकच गोष्ट कळली आहे की मला जर काजवे मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी मला हे आलं पाहिजे. इतका साधा त्याचा विचार आहे. आणि दुसऱ्या दिवशी पंडितजी मंदिरात येतात. तो म्हणतो की मला गाणं शिकवा. ते म्हणतात अरे असं सोपं नाही. ते म्हणतात नाही सोपं आहे, मला गाणं शिकवा. पंडितजी म्हणतात तुला तयारी करायला लागेल, रियाज करायला लागेल. तो म्हणतो किती दिवस लागतील? पंडितजी म्हणतात दिवस नाही, वर्ष लागतील. तो म्हणतो किती वर्ष लागतील? ते म्हणतात 12 वर्ष लागतील. तो म्हणतो ठीक आहे. तो गंडा बांधतात त्याच्या हातात. ते म्हणतात आणि माझी गुरुदक्षिणा? तर तो इकडे तिकडे बघतो, त्याला त्या शिवलिंगावरती एक खोबऱ्याचा तुकडा आणि एक पैसा दिसतो, डब्बू पैसा. तो ते उचलतो, पंडितजींना देतो आणि त्याची गाण्याची तालीम सुरू होते. हे मी तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे की हा 19-20 मिनिटाचा पूर्ण सीन आम्ही चित्रपटातनं लेंथ वाढली
आणि आम्हाला एक भीती असते मराठी चित्रपट निर्मात्यांना की आधीच आपला चित्रपट कोणी बघायला येत नाही, त्याच्यात 3 तासाचा चित्रपट झाला तर थिएटर मिळणार नाहीत, अजून प्रेक्षक येणार नाहीत, म्हणून तो कापावा लागला. त्याच्यात हा फार सुंदर त्या दोघांचं नातं असलेले अनेक भाग गेले. आणि पंडितजी त्याला गायला सुरुवात करतात. पंडितजी बसले, ती उमा बसली आणि पंडितजी म्हणतात गा म्हण सा, तर तो परत तोतरेपणाने सा रे, तो परत तोत्रा बोलायला लागतो आणि ती उमा हसायला लागते. तो उठून चिडून निघून जायला लागतो. पंडितजी त्याला थांबवतात, म्हणतात की सदाशिव तू बोलत नाही आहेस, तू गातोयस, गा सा. आणि तो पहिल्यांदा तोतरेपणाने न बोलता न गाता तो पहिल्यांदा सा म्हणतो आणि त्याला लक्षात येतं की आपल्याला न तोत्र बोलता सुद्धा सा म्हणता येत आहे. आणि तो बसतो आणि मग पुढे त्यांचा एक मॉन्टाज आहे ज्याच्यात ते त्याला गाणं शिकवत आहेत, तो ऐकतोय, तयारी करतोय. आणि मग चित्रपटातलं ते जे गाणं आहे तो छोट्या उमाला घेऊन जातो, लहान सदाशिवचं. तो एकदा दोघं खेळत असतात, तो तिला सांगतो की मला पण आता काजवे बोलत येतील साधारणपणे 8-1 दिवसात. तर ती म्हणते चल चल काही काय. तो म्हणतो नाही नाही खरं मी काजवे बोलूच शकतो. ती म्हणते लागली पाहिजे. तो म्हणतो लागली पाहिजे. आणि दोघं जंगलात जातात. तो गाणं गातो, एकही काजवा येत नाही आणि तो सगळं सरगम वगैरे सगळं गातो तरी काजवा येत नाही आणि ती हसायला लागते त्याच्यावरती. हा रडत रडत मान खाली घालतो. हाही प्रसंग चित्रपटात नाही आहे. तो रडत रडत मान खाली घालतो आणि तो मान खाली घातल्यानंतर तिला दिसतं की त्याच्या पाठीमागे 2 काजवे चमकत आहेत आणि ती काही बोलत नाही, ती एकदम गप्प राहते. दुसऱ्या दिवशी पंडितजी परत त्यांच्या गावाला संग्रामपूर नाही कुठलं गाव होतं मला तर आठवत नाही, विश्रामपूर, तर तिकडे निघणार असतात आणि ते त्याला आशीर्वाद देतात की रियाज कर आणि गाणं थांबवू नकोस वगैरे वगैरे. ते निघतात. उमा येते सदाशिवच्या जवळ. ती म्हणते की पंडितजी मला खरंच गाणं शिकवतील ना. ती म्हणते की अरे वेड्या त्यांनी गंडा बांधलाय तुझ्या हातात, तू शिष्य झालास त्यांचा. ती त्याला सांगते की तू एक काम कर, तू आता मोठा झालास ना, जेव्हा तुझे आजोबा नसतील तेव्हा तू ये तिकडे आणि 18 खोल्यांची हवेली कुठे विचार, तेव्हा पंडितजी आणि आम्ही दोघं तिकडे असू. तर ती जायला निघते. हा तिला त्या बग्गीपर्यंत सोडायला जातो. ती बग्गीत बसते, परत येते. त्याला विचारते की तू जर पैज जिंकला असतास तर माझ्याकडे काय मागितलं असतंस. तो म्हणतो काय मागणार मी मागितलं असतं की तुम्ही विसरू नका मला. ती म्हणते बर बर. आणि ती परत बग्गीपाशी जाते, वळते आणि त्याला सांगते की सदाशिव मी तुझ्याशी खोटं बोलले, तुझ्या गाण्याने 2 काजवे आले होते. ती बग्गीत बसते आणि ती निघून जाते. आणि हा वेडा होतो. हा पूर्ण गावात फिरत सुटतो, पळत सुटतो. बैल दिसतो बैलाला सांगतो, गाय दिसते गाईला सांगतो, डोंगराला सांगतो, झाडांना सांगतो आणि सगळ्यात शेवटी त्या शिवमंदिरात येतो आणि त्या बेलफुलांना लिंगावरती उधळतो आणि ते माझ्या गाण्याने 2 काजवे आले होते. आता त्याला गाण्याने 2 काजवे आले होते आणि एक तर त्याला आमिष निर्माण झालं की ही गोष्ट केली तर ही मिळेल. 2 त्याला हे लक्षात यायला लागलं की जी गोष्ट मला करायला सांगितली ती गोष्ट मला यायला लागली आहे, त्याच्यासाठी 2 काजवे महत्त्वाचे होते. आणि मग पंडितजी नसताना पुढे 17-18 वर्ष जो काही तो तिकडे रियाज करतो तर तो त्या गाण्याशी एकनिष्ठ राहून रियाज करतो. तर ही गोष्ट नाटकात मिसिंग होती. आणि ही जर मला जर म्हणजे जे कट्यार सिनेमानंतर लहान लहान मुलांनाही असं वाटायला लागलं. कित्येक माझ्या ओळखीतले असे लोकांचे मला मेसेजेस आले की त्यांची मुलं संध्याकाळची खिडकीत बसायची आणि मनमंदिरं म्हणायची, कारण त्यांना असं वाटायचं की खरंच काजवे येतील. तर मला असं वाटतं की चित्रपट ही या माध्यमाची ही ताकद आहे की एखादी चांगली गोष्ट तुम्हाला सामाजिक संदेशासारखं उगाच लोकांना शहाणपणा न शिकवताही लोकांच्या हृदयापर्यंत पोचवता येते. त्याच्यासाठी गोष्ट असली पाहिजे आणि त्याच्यासाठी व्यक्तिरेखा असली पाहिजे. तर मला ह्याचं पूर्ण श्रेय अर्थात दार्वेकर मास्तरांचं आहेच आहे, कारण मूळ कथा त्यांची आहे. बरोबर आहे. पण हा सिनेमा ज्यांनी लिहिला प्रकाश कपाडिया, तर हे सगळे सीन्स त्यांच्या डोक्यातनं आलेत. त्यामुळे या दोन्ही लेखकांचं श्रेय आहे की इतकं सुंदर एखादी गोष्ट माझ्या आजच्या पिढीला दिली. आणि आज ज्या संगीताशी, नाट्यसंगीताशी, शास्त्रीय संगीताशी एका जनरेशनचा संबंध तुटला होता, त्या जनरेशनला पुन्हा एकदा त्या संगीताशी जोडून देण्याचं काम त्या सिनेमा नावाच्या माध्यमाने केलं. आणि त्या माध्यमाचा एक भाग म्हणजे कट्यार काळजात घुसली. वा, याने इतकं सुंदर सांगितलं की हे 48 वर्षापूर्वी लिहिले गेले किंवा 114 वर्षापूर्वी लिहिले गेले. तर कुठेतरी दिग्दर्शकांनी मूळ गाभा ठेवून एखाद्या मंदिराचा जीर्णोद्धार करावं अशासारखं काम तुमच्या हातनं झालंय. मला तरी असंच वाटतंय की गाभा कायम ठेवून जीर्णोद्धार करणं हे खूपच मोठं कर्तव्य होतं.
बालगंधर्व, आपण बालगंधर्व जेव्हा येतो तर ती भूमिका सर्वच वेगळी होती. पुन्हा असं झालं की ती भूमिका म्हणजे कट्यार तुमच्या मनामध्ये बऱ्याच दिवसापासून होतं, परंतु बालगंधर्व हे योगायोगाने तुमच्या हातात आलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर चित्रपट करावा असं तुम्हाला जाणवलं. आणि तो करताना ती व्यक्तिरेखा कशी असेल हे जे तुम्ही उभं केलं लोकांसमोर ते अतिशय कौतुकास्पद आहे. तर आम्हाला त्याच्याबद्दल थोडं सांगा की एक स्त्री भूमिका करताना काय काय आव्हानं आली. म्हणजे वजन कमी करणं हे तर होतंच, म्हणजे 3 महिन्यात 16 किलो वजन झालं, कमी केलं होतं. 5 महिन्यात 22 किलो, 5 महिन्यात 22 किलो वजन कमी केलं होतं. म्हणजे एवढं कमिटमेंट किंवा एवढं जे तुम्ही त्याच्याकरता कष्ट घेतले तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. बालगंधर्व केशवराव भोसले, दीनानाथ मंगेशकर, देवल मास्तर, भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, खाडिलकर, किर्लोस्कर, ही सगळी मंडळी जर नसती तर आज रायसोनी करंडक एकांकिका स्पर्धा नसती, आज महाराष्ट्रात मराठी नाटक नसतं आणि मराठी नाटक आपण सोहळ्यासारखं साजरं केलं नसतं. ह्या सगळ्या लोकांमुळे नाटक आपल्या आयुष्यात आलं. या सगळ्या लोकांमुळे आपण सगळे प्रेक्षक म्हणून, कलाकार म्हणून कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून त्या नाटकाचा भाग झालो आणि ते नाटक आपण एखाद्या सोहळ्यासारखं साजरं करायला लागलो. भारतात फक्त 2च रंगभूमी आहेत जिथे नाटक सातत्याने होतं. एक आहे मराठी रंगभूमी, एक आहे बंगाली रंगभूमी. गुजराती नाटक आणि हिंदी नाटकं ही त्या पट्ट्यांमध्ये होत नाहीत व्यावसायिक नाटकांसारखी. ती मुंबईत जास्त होतात. गुजराती नाटकांचे प्रयोग मुंबईत जास्त होतात आणि ते व्यावसायिक मराठी रंगभूमी ज्या पद्धतीने कार्यरत आहे तशा पद्धतीने ती कार्यरत नाही. आज प्रशांत दामलेसारखा एखादा कलावंत त्याच्या कारकिर्दीच्या 25-30 वर्षामध्ये 12,500 प्रयोगांचा विश्वविक्रम करतो. हा चमत्कार फक्त मराठी बरोबर रंगभूमीवरती घडू शकतो. भरत जाधव यांचं सही रे सही नाटक गेली 22 वर्ष सातत्याने अव्याहतपणे चालू आहे आणि त्याचे भरतनीच मला असं वाटतं 4-5 हजार प्रयोग केले असतील आणि आजही तितक्याच उत्साहाने लोक ते नाटक बघायला येतात. मला असं वाटतं अशी एखादा चमत्कार, अशी एखादी गोष्ट मराठी रंगभूमीवरतीच होऊ शकते. पण हा चमत्कार आपल्या आयुष्यात झाला आहे, जेव्हा आपण जिवंत आहोत, आपण बघतोय तेव्हा झाला आहे. पण याही पेक्षा अनेक चमत्कार ज्यांच्या आयुष्यात घडले किंवा ज्यांनी घडवले ती ही सगळी मंडळी. त्यांनी असं कोटाच्या खिशात हात घालून प्रसाद काढून नाही दाखवला, तर त्यांनी खरोखर चमत्कार केलेत आणि जे आपल्याला अचंबित करतील असे चमत्कार आहेत. आणि त्यांचे साधारणपणे आयुष्याचा ग्राफ बघितला तर असं लक्षात येतं की केवढी प्रचंड ताकदीची मंडळी. आपलं भाग्य आहे की आपल्या आजूबाजूला आपल्या महाराष्ट्रात जन्म त्यांनी घेतला, त्यांनी इथे कार्य केलं आणि या कार्यामुळे आज या नाटक नावाच्या गोष्टीची, कलेची आपल्याला ओळख झाली. तर त्या सगळ्यांमधला एक चमचमणारा तारा म्हणजे बालगंधर्व, की वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा रंगभूमीवरती काम करायला सुरुवात केली 1905 मध्ये. ते वयाच्या 15 ते 50 म्हणजे 65व्या वर्षी त्यांनी शेवटचं नाटक केलं इथेच नागपूरमध्ये, एकच प्याला, 1955 साली. अव्याहतपणे 50 वर्ष तो माणूस रंगभूमीवरती काम करत होता. आणि काय चमत्कार म्हणजे कसे बघा की ज्या कलाकाराचं गाणं ऐकण्यासाठी मोठ्यातल्या मोठे उस्ताद त्यांच्या खुर्च्या राखीव असायच्या. म्हणजे कोल्हापूरच्या दरबाराचे राजगायक अल्लादिया खान साहेब असतील किंवा ज्यांच्या गाण्यावरती एका भारतातल्या मोठ्या गायकाला पुन्हा त्यांच्या गाण्यातला शास्त्रीय संगीताचा विचार मांडावासा वाटला, ते पंडित कुमार गंधर्व असतील. ज्यांच्या गाण्याविषयी फक्त बोलत राहावं असं व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे असतील, वसंतराव देशपांडे असतील. आणि एक अख्खीच्या अख्खी पिढी म्हणजे भीमसेन जोशी तर असं म्हणाले होते की बालगंधर्वांचं गाणं ऐकून आमच्या तंबोऱ्यांचे भोपळे होऊन ते फुटावेत, इतकी आमची पात्रता त्यांच्यासमोर गाण्याची नाही आहे. तर असं ज्यांच्या गाण्याबद्दल म्हटलं गेलं आणि असं जे म्हणतायत असं ज्यांचं गाणं होतं ते एका कानाने ठार बहिरे होते. म्हणजे मुळातच हा चमत्कार आहे की एक कान त्यांना पूर्णपणे ऐकू यायचं नाही तरी सुद्धा हा माणूस
इतकं अफाट काम रंगभूमीवरती करून गेला. तर आपण शेक्सपियरच्या ट्रॅजेडीज आपण बघतो, ऐकतो, वाचतो, पण एक ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका बालगंधर्वांसारखी प्रत्यक्ष आपल्या मराठी रंगभूमीवरती घडली आणि त्याच्याविषयी आपल्याला माहितीच नाही आहे काही. आपल्याला फक्त बालगंधर्व नाव माहिती आहे, पण त्यांच्या आयुष्याविषयी आपल्याला काय माहिती नाही, त्यांनी काय प्रकारे त्यांचं आयुष्य व्यतीत केलं रंगभूमीसाठी ते आपल्याला माहिती नाही. आणि तेव्हा हे पुस्तक वाचल्यानंतर मला खूप त्रास झाला की मी रंगभूमीचा एक घटक आहे आणि तरीसुद्धा मला बालगंधर्वांविषयी माहिती नाही आहे. तर ज्यांचा रंगभूमीशी काही संबंध नाही त्यांना कुठनं माहिती असणार. आणि ते कुठेतरी आतमध्ये अस्वस्थ करून गेलं, बेचैन करून गेलं आणि असं वाटलं की ह्या व्यक्तीवरती, ह्या कलाकारावरती काहीतरी एक कलाकृती बनणं फार आवश्यक आहे. तर तो त्यांचा साठा विचार पुढपर्यंत राहील आणि लोकांपर्यंत तो पोचू शकेल. आणि मग आम्ही सगळ्यांनी झपाटल्यासारखं काम केलं त्याच्यावरती आणि तो चित्रपट बनला. पण आत्ता एक नाटक चालू आहे, गोष्ट संयुक्त मानापमानाची. नागपुरात आलं तर जरूर बघा. मी तसं एक उदाहरण देतो की ते का महत्त्वाचं नाटक आहे. मानापमान 2011 साली आलं. 2011 साली आलं तेव्हा बालगंधर्व 20-21 असतील. आणि त्याच वेळेस केशवराव भोसल्यांसारखा अजून एक त्यांच्याच एक समकालीन एक अतिशय अद्वितीय गाणं असणारा एक ग्रहस्थ कोल्हापुरातला, त्यांचीही संस्था मानापमान नावाचं नाटक करत होती. आता केशवराव भोसले आणि बालगंधर्व या दोघांनी एकत्रपणे मानापमानचा प्रयोग केला. आता तुम्ही म्हणाल याच्यात मोठं काय, तर मोठं यासाठी आहे की ही दोघंही प्रतिभावान मंडळी आजच्या काळातल्या कलाकारांची जर तुलना करायची झाली की पॉप्युलॅरिटी किंवा लोकप्रियता काय असते, एखाद्या कलाकाराचं वेळ काय असतं, तर आत्ताच्या काळातली तुलना करायची झाली तर अल्लू अर्जुन आणि प्रभास हे दोघं एका चित्रपटात दिसले तर काय होईल, तसं हे दोघं त्या काळातले अल्लू अर्जुन आणि प्रभास होते. म्हणजे एक पुष्पा आणि एक बाहुबली होते. दोघांचे त्यांच्यावरती प्रेम करणारे अगणित लोक होती, भक्त म्हटलं तरी चालेल. तर अशा दोघांना कधीतरी एकत्र रंगभूमीवरती काम करताना बघावं अशी अनेकांची इच्छा होती. पण हे या मानापमान नाटकाच्या संयुक्त मानापमानाच्या प्रयोगामुळे घडला. आता हा प्रयोग का घडला तर 1920 साली टिळकांचं निधन झालं आणि महात्मा गांधींनी लोकमान्य टिळकांचं निधन झाल्यानंतर लोकमान्य टिळक स्वराज्य फंडाची स्थापना केली की जेणेकरून त्यांच्या नावाने फंड जमेल आणि तो स्वराज्यासाठी वापरता येईल. तर अनेकांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन द्यायचं ठरवलं. त्याच पद्धतीने केशवराव आणि बालगंधर्वांनी ठरवलं आणि त्यांनी असं ठरवलं की आपण एकत्र एक प्रयोग करूया, संयुक्त मानापमान, जो 2021 साली झाला. या प्रयोगाचं तिकीट 100 रुपये होतं. तुम्ही आता 500 रुपये सहज खर्च करता, पण तेव्हा 100 रुपये, आज सोन्याचा भाव 78,000 रुपये आहे, बरोबर ना. तेव्हा सोन्याचा भाव 15 रुपये तोळा होता, आज 78,000 रुपये तोळा आहे. तेव्हा 15 रुपये तोळा असताना तिकीट होतं 100 रुपये. आता 78,000 असताना किती तिकीट असलं पाहिजे याचा विचार करा. आणि ह्या नाटकाचं उत्पन्न झालं 17,000 रुपये, 15 रुपये तोळा सोनं असताना. आता त्या हिशोबाने तुम्ही विचार करा की किती पैसा या नाटकाने कमवला असेल आणि किती लोकांनी त्या नाटकासाठी वेड्यासारखी गर्दी केली असेल. तर असा हा अपूर्व योग मराठी रंगभूमीवरचा म्हणजे ते संयुक्त मानापमान हे नाटक. आणि तो प्रयोग आता चालू आहे, तो जर आला नागपूरमध्ये तर सोडू नका. तर अशी ही लोकविलक्षण मंडळी होती की ज्यांच्यासाठी वेडेपणा काय असतो लोकांचा हा त्या लोकांनी खऱ्या अर्थाने पाहिला आहे. म्हणजे मराठी रंगभूमीवरती जी लोकप्रियता बालगंधर्वांनी मिळवली, जी लोकप्रियता दीनानाथ मंगेशकरांनी मिळवली, जी लोकप्रियता केशवराव भोसल्यांनी मिळवली, अशी लोकप्रियता त्याच्यानंतर कोणाच्याही वाट्याला आली नाही. कारण अमाप लोकप्रियता आणि पैसा. म्हणजे ज्या काळात सोनं परत 15 रुपये तोळं होतं, त्या काळात बालगंधर्वांच्या गंधर्व नाटक मंडळीचा टर्नओव्हर हा 2.25 लाख रुपये होता. त्यांना कर्ज 4 लाख रुपयाचं झालं होतं जेव्हा सोनं 15 रुपये होतं. आणि ते कर्ज त्यांनी नाटकाचे प्रयोग करून फेडलं. म्हणजे किती पैसा कमवत असतील मराठी नाटकावरती ही मंडळी आणि किती पैसा मराठी नाटकावरतीच खर्च करत असतील. त्यांच्या संगीत स्वयंवर या नाटकाचा खर्च 90,000 रुपये होता, जेव्हा सोनं किती होतं. आता लक्षात राहील तुमच्या कायम झोपेत सुद्धा तुम्हाला गणित पाठ होईल. आता तुम्ही हिशोब करा. आणि काय काय नाही करायचे ते. म्हणजे तेव्हाच्या सरदारांच्या घरात, अमीर उमरावांच्या घरात
जे गालीचे, ज्या साड्या बघायला मिळत नसतील असे गालीचे त्यांच्या रंगमंचात असे इथे खाली अंतरलेले असायचे, उंची पडदे असायचे, की सरदार घरातल्या बायका ते बघायला यायचे की आज बालगंधर्व कुठली साडी नेसतायत, त्या साडीची फॅशन व्हायची. बालगंधर्वांच्या नावाने तेव्हा 27 प्रॉडक्ट्स बाजारात होती. ते खऱ्या अर्थाने भारताचे पहिले ब्रँड अँबॅसेडर होते. आता आपल्याला शाहरुख खान याचा, विराट कोहली त्याचा, हे ब्रँड अँबॅसेडर म्हणून माहिती आहे. पण ब्रँड अँबॅसेडर ही टर्मच जेव्हा नव्हती तेव्हा बालगंधर्वांच्या नावाने 27 प्रॉडक्ट्स बाजारात होती. साडी हा त्यातला एक झाला. टोपी होती, धोतर होतं, कुर्ता होता, माचीस होती, साबण होता, उटणं होतं, चंदन होतं. त्याचं पाकिट आहेत माझ्याकडे, त्याच्यावर त्यांचा फोटो आहे. तर असा अमाप लोकप्रियता मिळवलेला असा माणूस की ज्यांनी लाखो करोडोंच्या उलाढाली नाटकावरती केल्या, ज्यांच्या उतारवयात बसनी जाण्याचं 3 रुपयांचं तिकीट घेण्याचेही पैसे त्यांच्या खिशात नव्हते. तर ज्यांनी इतका उत्कर्ष बघितला त्यांनी तितकाच नीचांकही बघितला. आणि रंगभूमीवरती प्रेम करत, रंगभूमीसाठीच जगत तो माणूस शेवटचा गेला. म्हणजे कदाचित 1955 साली, तुमच्यातलं माहीत नाही कोण इथे असेल, तसे कोणी वयस्कर दिसत नाहीयेत, पण 1955 साली जो नागपूरमध्ये एकच प्यालाचा प्रयोग झाला तेव्हा त्या माणसाला नीट उभंही राहता येत नव्हतं. ते असे विंगेला हात धरून उभे होते आणि विंगेला हात धरून त्यांची ती सुधा गाणं म्हणत होती एकच प्यालामधली. कारण त्यांना बसता येत नव्हतं, त्यांना उभं राहता येत नव्हतं, त्यांना 2 माणसं अशी धरून पकडून ठेवत होती. आता हे गुडघे कशामुळे गेले? गुडघे गेले प्रेक्षकांमुळेच. कारण ती साडी एकदा नेसल्यानंतर त्या साडीची इस्त्री जाऊ नये म्हणून हा माणूस 12-12 तासांचा, 13-13 तासांचा प्रयोग होईपर्यंत खुर्चीत बसायचेच नाहीत. विंगेत गेल्यानंतर उभेच राहायचे. कारण मी जर बसलो आणि माझ्या साडीची घडी गेली तर माझा प्रेक्षक जो आलेला आहे, अन्नदाता मायबाप प्रेक्षक, त्याला काय वाटेल, म्हणून ते बसायचेच नाहीत, ते उभेच राहायचे. एकदा साडी नेसून ते जे उभे राहायचे ते नाटक संपल्याशिवाय, ती साडी उतरवल्याशिवाय ते बसायचेच नाहीत. आणि असा जर माणूस 12-12, 14-14 तास उभा राहत असेल तर त्याच्या गुडघ्यांचं काय होणार आहे? आणि शेवटचे 10 वर्ष या प्रकारचे गुडघे घेऊन त्यांनी नाटकात काम केली, प्रयोग केले. शेवटचं म्हणलं तसं एकच प्यालाचा प्रयोग तर अक्षरशः 2 माणसांनी त्यांना पकडून असं ठेवलं होतं तेव्हा एकच प्यालाचा प्रयोग केला. तर असं लोकांवरती प्रेम करणारा, असं त्याच्या अन्नदात्या मायबाप प्रेक्षकांवरती प्रेम करणारा, त्यांच्यासाठी सर्वस्व उधळून देणारा कलाकार या महाराष्ट्रात होऊन गेला आणि हे माहितीच नाही आपल्याला. आणि ते त्यांचं आयुष्य पोचवायचं होतं लोकांपर्यंत, म्हणून बालगंधर्व चित्रपटाची निर्मिती केली गेली आणि तो लोकांपर्यंत आला. म्हणजे आता आपल्या लक्षात येतं की केवळ एक भूमिका जरी उभी करायची असली तरी त्याच्याकरता किती प्रचंड संशोधन करावं लागतं, किती वाचन करावं लागतं. कारण जवळपास असंच लोकमान्याच्या वेळेलाही झालं होतं. म्हणजे तुम्हाला लोकमान्यांचं पुस्तक मिळाल्यानंतर मग तुम्ही अक्षरशः किती हजारो पानं वाचलीत लोकमान्यांबद्दल. आणि त्याच्यानंतर मग लोकमान्य हा चित्रपट तयार झाला आणि त्याचं सुद्धा यश आपल्याला माहिती आहे की किती आहे. पण एक गोष्ट मला पुन्हा विचारायची आहे, कारण की तुम्ही जसं आता ब्रँड अँबॅसेडर आणि हे म्हणालात की एक गोष्ट तुम्ही प्रखरशाने पाळता, ती म्हणजे ज्या वेशभूषेमध्ये तुम्ही पडद्यावर दिसता ती वेशभूषा तुम्ही चित्रपट प्रदर्शित होताना ठेवत नाही. म्हणजे बालगंधर्व म्हणून तुम्ही चित्रपटाच्या प्रमोशन करता कधीच जाणार नाही किंवा लोकमान्य म्हणून कधीच जाणार नाही. हे जे पावित्र्य जपलं जातं ते पुन्हा संस्कार आजोबांचे. अर्थात आजोबा, आणि हे सगळेच आजोबा, सगळे आजोबा, माझे खरे आजोबा आणि हे सगळे आजोबा. ते कसं आहे की तुम्ही पंढरपूरला गेल्यात, कधी गेल्यात सगळे? पंढरपूरला गेल्यानंतर विठ्ठलाच्या अंगावरती उपरणं घातलेलं असतं बघा, बरोबर? ते उपरणं तुम्ही जर नशीबवान असाल तर तो पुजारी ते उपरणं देवाच्या अंगावरचं काढतो, त्याच्या चरणापाशी लावतो आणि तुम्हाला प्रसाद म्हणून देतो. अतिशय सुंदर रेशमी उपरणं असतं, उंची कपडा असतो. पण म्हणून तुम्ही तो कुठेही लग्नात जाताना, कुठेही जाताना तो घालता का? त्याचा काही शर्ट शिवता, त्याची टोपी शिवता, काय करता? तो घरात देव्हाऱ्यात ठेवून देता ना. मग ही माझ्यासाठी उपरणीच आहेत ना, बालगंधर्वांची साडी, लोकमान्यांचा ड्रेस. तो मी असं कुठेही मला प्रसादासारखा मिळाला म्हणून जर असं मिरवायला लागलो तर त्याचं महत्त्व नाही का कमी होणार? महत्त्व कमी होणार. आणि हे तुम्ही निर्मात्यांना पटवलं, कारण निर्मात्यांकडनं तुमच्यावरती बराच दबाव असायचा, तरी सुद्धा तुम्ही निर्मात्यांना शेवटी हे समजावून सांगितलं की
समजावून सांगितलं याचं कारण असं आहे की आपण आताचा काळ आहे ना, हा फार विचित्र काळ आहे. याचा प्लीज गैरसमज करून घेऊ नका, नाहीतर उद्या पेपरमध्ये बातमी येईल की सुबोध भावे यांनी प्रेक्षकांना अमुक अमुक वगैरे असे काही टॅगलाईन आजकाल कुठेही येतात. तर सगळ्यात मोठं नुकसान कधी झालं माहिती आहे, त्या मोबाईलमध्ये कॅमेरा आला ना, तिथनं माणसाचं नुकसान व्हायला लागलंय. कलाकारांचं जाऊ दे, माणसाचं नुकसान व्हायला लागलंय. आता मी लोकमान्यांच्या कपड्यांमध्ये कुठेतरी चाललो आहे समजा, किंवा बालगंधर्वांच्या कपड्यांमध्ये चाललो आहे, आणि कोणीतरी एक जण सर सेल्फी असं म्हणून जर त्यांनी लोकमान्य म्हणून माझ्या खांद्यावरती हात घातला आणि सेल्फी काढला, तर पहिलं मुस्काट नाही का फोडणार मी त्याचं? बरोबर. उद्या जर मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतोय आणि कोणीतरी जाता जाता खांद्यावर हात टाकून सेल्फी काढला, काय होईल त्या माणसाचं मला सांगा? हे भान सुटत चाललंय आपलं समाज म्हणून, आणि ते भान किमान जो ती भूमिका करतो ना त्यांनी तरी पाळलं पाहिजे. म्हणून मी ते कपडे घालत नाही. बरोबर. म्हणजे भूमिकेशी इतकं समरस होऊन राहणं की त्या भूमिकेच्या बाहेर आल्यानंतर सुद्धा कोणीही त्याचा गैरफायदा घेऊ नये, इतकं कमिटमेंट तुमच्याकडनं नेहमीच राहिलं आहे. बरं, तुम्ही आता एक खूप छान उदाहरण दिलं की सेल्फी घेत आहेत किंवा लोक मोबाईल वगैरे वापरत आहेत, आणि आता संगीत मानपमानमध्ये काही प्रमाणामध्ये तुम्ही AI चा वापर केला आहे, पण तुमचं असं स्पष्ट मत आहे की ते एक पूरक म्हणूनच वापरायचं. कारण मूळ जे आहे, म्हणजे जसं तुम्ही मागे म्हणाला होतात की बालगंधर्व मला जर दाखवायचे असतील आणि त्याच्यामध्ये मी AI वापरलं तर मी ते इमोशन्स दाखवू शकणार नाही. तर हे पूरक म्हणून जे वापरलं गेलं आहे ते आता आम्हाला नक्कीच पाहायला मिळतंय, आणि त्याचा वापर नवीन कलाकारांनी कसा करावा जे आता येत आहेत ते, कारण त्यांच्यावरती हा दबाव खूप राहिलाय. नाही, मानापनमध्ये नाही, मी आता एक तू भेटशी नव्याने नावाची मालिका केली होती ज्याच्यात AI चा वापर केला. मानापनमध्ये VFX आहे बऱ्यापैकी, पण AI आता आपल्या आयुष्याचा भाग होणार आहे. म्हणजे तो आपण टाळू शकत नाही. कुठलंही तंत्रज्ञान आपण थांबवूच शकत नाही. ते कसं वापरायचं आहे त्याच्यावर आपला कंट्रोल किती राहील ही गोष्ट मात्र आपल्या हातात आहे. आपण जर त्याही गोष्टी सोडून द्यायला लागलो तर आपलं माणूस म्हणून जगणंच अवघड होऊन जाईल. म्हणजे आता तुम्हाला ती माकडाच्या शेपटीसारखी गोष्ट आहे ना, की माकडाचा माणूस होताना शेपटी गळून पडली कारण त्याचा वापर झाला नाही आहे. तर आता माकडाचा माणूस झाला, शेपटी गळाली, मग आता माणसाचं पुढे जे काही होईल त्याच्यात जर बुद्धी म्हणजे मेंदूच गळून पडला तर काय होईल? तर तो मेंदू दिलाच याच्यासाठी आहे ना की त्यांनी काम करावं. म्हणजे एखादी गाडी जर आपण घरामध्ये काहीही न वापरता तशीच ठेवून दिली तर ती गंजून जाईल. सोनं आपण असं म्हणतो की वाईन जितकी जुनी तितकी ती चांगली, पण नाही पेलो तर ना, तर ती गंजून नाही जात. पण बुद्धी ही गंजून जाते ना, ती जर वापरली नाही, अवयव वापरले नाहीत शरीराचे, तर चरबी वाढायला लागेल, आपण जाड होऊ आणि एका दिवशी आपण नष्ट होऊन जाऊ. तर ज्या गोष्टी आपल्याला दिल्यात, डोळे, कान, नाक, घसा, हात, पाय, ह्या सगळ्या वापरण्यासाठी दिल्यात, त्याचा वापर व्हायला पाहिजे. तो वापरच जर झाला नाही, आणि हा AI आल्यानंतर धोका तोच आहे की त्याचा वापर होणार नाही. तुम्ही जर प्रत्येक गोष्टीसाठी त्या AI वरती अवलंबून राहायला लागलात, तुम्ही जर प्रत्येक गोष्ट त्यालाच सांगू लागलात, तर तुम्ही कधी काम करणार आहात? आणि माणसाच्या ज्या मूलभूत प्रक्रिया आहेत त्या AI करू शकतो. उद्या रोबोटिक्स तुम्ही सांगितलं की माझ्याऐवजी हा रोबो व्यायाम करेल ट्रेडमिलवरती, तर तुमची चरबी कमी होणार आहे का? नाही, तुम्हालाच करायला पाहिजे. तशी बुद्धी हा तुमच्या वाचून जर AI ने वापरली तर तुमची बुद्धी वाढणार नाही आहे, ती नष्ट होऊन जाणार आहे. त्यामुळे जितकं आवश्यक तितकंच त्या तंत्रज्ञानाचा वापर व्हायला पाहिजे. आणि तो जर आपण केला नाही तर पुढचा काळ, तर जसं या मोबाईलमधल्या कॅमेराने एक नुकसान केलंय, तर AI तर अजून जास्त नुकसान करण्याच्या तयारीत आहे. तर तो जर तुम्ही स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवला नाही तर आपलं अस्तित्व नष्ट होऊन जाईल. बरोबर. आणि सगळंच जर तुम्हाला प्लास्टिक दिसायला लागलं, आज आपण सगळेजण वेगळे दिसतोय. आज आपल्यामध्ये जसं म्हणतो की भारताचं सौंदर्य त्याच्यात आहे की भारतातल्या प्रत्येक गोष्टी वेगळ्या आहेत. आपली भाषा वेगळी आहे, आपली राज्य वेगळी आहेत, आपलं खाणं वेगळं आहे, आपलं राहणं मान सगळं वेगळं आहे, आपली हवा वेगळी आहे भारतातली. तरीसुद्धा आपण भारतीय आहोत की एका कुठल्या तरी गोष्टीने आपल्याला पकडून ठेवलंय की आपण भारतीय आहोत. प्रत्येकाचा इथे बसलेला प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे, प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत. कोणाचे काही दोष आहेत ते दुसऱ्याचे गुण आहेत, कोणाचे जे गुण आहेत ते दुसऱ्याचे दोष आहेत, पण तरी प्रत्येकजण वेगळे आहे, प्रत्येकाचा DNA वेगळा आहे. उद्या जर AI आला आणि तो एकसारखीच छपाई करायला लागला, झेरॉक्स कॉपी काढायला लागला माणसांच्या, तर त्याच्यातलं वेगळेपण संपून जाईल. आज आपण माणूस आहोत कारण आपल्यात चुकण्याच्या खूप शक्यता आहेत, म्हणून आपण माणूस आहोत.
आज आपण कलाकार आहोत कारण आपल्या चुकण्याच्या खूप शक्यता आहेत, म्हणून आपण कलाकार आहोत. एखादा प्रयोग सगळेच का नाही आपले रंगत? आपण म्हणतो ना आजचा प्रयोग नाही रंगला, हे संपूनच जाईल ना जर AI आला तर. प्रत्येकच प्रयोग रंगला तर काही मजाच येणार नाही. एखादा प्रयोग पडला पाहिजे, एखादा प्रयोग नाही रंगला पाहिजे, एखादं गाणं नाही रंगलं पाहिजे, आणि एखाद दिवशी असा सूर लागला पाहिजे की बस त्या सुरांमध्ये लोक पुढची 50 वर्ष जगली पाहिजेत. हे AI नाही करू शकत, हे माणूसच करू शकतो, कारण त्याच्यात चुकण्याच्या शक्यता असतात. आणि चुकण्याच्या शक्यता असतात म्हणूनच आयुष्यभर लक्षात राहण्याच्याही शक्यता असतात. बरोबर. म्हणजे तर तो AI येणारच आहे, त्याला थांबू शकतच नाही आपण. मुद्दा असा आहे की आपण त्याला कंट्रोलमध्ये, आपल्या कंट्रोलमध्ये कसं ठेवू शकतो, आणि मुलांनाही लहानपणापासून आपण कसं त्याच्यापासून दूर ठेवू शकतो. कारण उद्या जर त्यांनी अभ्यासासाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठी AI मदत घ्यायला सुरुवात केली ना, तर मग विकास कुठे जाईल त्याचा भरोसा नाही. भरोसा नाही. म्हणजे एवढं चतुरस्थ व्यक्तिमत्व असताना किती प्रश्न विचारू आणि किती नाही असं मला झालेलं आहे. म्हणजे कधी कधी असं वाटतं की आता नाही काशीनाथबद्दल विचारावं, कारण ती व्यक्तिरेखा सुद्धा खूप सुंदर तुम्ही पडद्यावरती आणली होती, किंवा आता संगीत मान अपमान सुद्धा. आणि ह्या सगळ्या गोष्टींवर खूप प्रश्न विचारायचे, पण आपल्याकडे वेळेचा अतिशय अभाव आहे. तर मला असं वाटतं मुलं जी आली आहेत ती सगळी एकांकिकांचे स्पर्धक विजेते करंडक घ्यायला आलेले आहेत. हो, त्यांना याच्यामध्ये काहीही नाही, पण त्यांना त्यांनी आतापर्यंत AI मध्ये करंडकाची कॉपी काढून बाहेर त्यांनी घेऊन पण गेले असतील. आपण इथे खरा करंडक घेऊन बसलो. नाही, पण त्यांना नाही, मी जसं पहिलेही म्हणालो की तुम्ही स्वतःमध्ये एक संस्था आहात. म्हणजे मी केवळ सुबोध भावे यांच्याशी बोलत नाही आहे, एक संस्था जी आहे तिच्याशी बोलतोय अशासारखं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे. आपण प्रेक्षकांकडे 1-2 प्रश्न घेऊ शकू, कारण आपल्याकडे तेवढा वेळ पण नाही आहे. पण एक प्रश्न कदाचित आपल्याला घेता येईल. एक प्रश्न कोणी जर इथे असेल तर चालेल. थोडं फक्त करेक्शन करतो, मी पुरुषोत्तमचा विजेता नाही, मी कुठल्या स्पर्धेचा विजेता नाही. आणि ज्यांना असं वाटतं की ज्यांनी करंडक जिंकले त्यांचंच करिअर होतं, तर ह्याला मी अपवाद असेन, कारण मी आजवर कुठलाही करंडक जिंकला नाही. माझ्या नाटकाला पुरुषोत्तम करंडक कधीही मिळाला नाही. मला पुरुषोत्तम मधलं अभिनयाचं सर्वोत्कृष्ट असलेलं केशवराव दाते बक्षीस कधीही मिळालं नाही. माझ्या नाटकाला आजतागायत कुठेच कुठलाच करंडक मिळाला नाही, तरी मी इथे काम करतोय. त्यामुळे करंडक मिळाला म्हणजे तुम्ही कलाकार झालात, आणि करंडक नाही मिळाला म्हणजे या क्षेत्रात तुमचं काही काम नाही आहे, असं अजिबात नाही आहे. उलट करंडक नाही मिळाला तर तुमचं या क्षेत्रात जास्त काम आहे, हे लक्षात ठेवा. जीवनगौरव मिळाल्यानंतर प्रवास थांबतो ना. तेव्हा आपल्याला जीवनगौरव मिळवायचा नाहीये, तो ध्यास असला पाहिजे, पण तो मिळाला नाही म्हणजे आपलं आयुष्य संपत नाही. त्यामुळे नाटक, आपल्याला पहिली गोष्ट आपल्याला नाटक करता येत आहे, हाच आपल्यासाठी करंडक आहे. आपल्याला हवी ती गोष्ट आपल्या पद्धतीने आपल्याला लोकांसमोर मांडता येते, हाच करंडक आहे. त्यामुळे ते जे कुठलेही प्रमुख पाहुणे भाषण करतात एकांकिका स्पर्धांमध्ये की ज्यांना नाही मिळालंय त्यांचंही अभिनंदन, ज्यांना मिळालंय त्यांचंही अभिनंदन, तर तसलं मी करणार नाहीये, कारण मला खरंच काही मिळालं नाहीये. पण तरी मी काम करतोय की माझं काय नुकसान झालंय. आणि बक्षिसांवरती आणि पुरस्कारांवरती अवलंबून राहून जर मी माझं कामाची परीक्षा करायला लागलो तर मी इथपर्यंत आलोच नसतो. मला असं वाटतं की कलाकाराचं सगळ्यात पहिलं काम हे आपण जी कलाकृती करतोय ती अत्यंत शुद्धपणे, अत्यंत मनापासून, संपूर्ण समर्पणाने साकार करणं हे त्याचं पहिलं कर्तव्य आहे. कलेप्रती प्रामाणिक राहणं हे त्याचं पहिलं कर्तव्य आहे. आणि आपल्या कामातनं
आपण आनंद घेऊन तो दुसऱ्याला देणं, आपलं जगणं फुलपाखरासारखं असलं पाहिजे. त्याला फरक पडतो का की त्याच्या पाठीवर कोण रंग आहेत, किती रंग आहेत, त्याची कोणी परीक्षा करते? फुलपाखरांमध्ये स्पर्धा असते का? सगळ्यात सुंदर फुलपाखरू तर सगळेच सुंदर आहेत, स्पर्धा कशी करणार? तर सगळ्यात सुंदर एकांकिका, माझ्यासाठी सगळ्याच एकांकिका, सगळेच कलाकार, जे जे कोण काम करतंय ते सगळे सुंदर आहेत, ती सगळी फुलपाखरं आहेत, त्यांच्या स्पर्धा नाही होऊ शकत. त्या दिवशी स्पर्धा कशी होते? परीक्षक, आता मी परीक्षकां इथे आहेत, म्हणजे ही स्पर्धा म्हणजे काहीतरी त्याचे नियम असतील, तर त्या दिवशी या सगळ्या समूहांनी एकत्र मिळून एक परमोच्च आनंद ज्या एकांकिकेने दिलेला असतो त्याला आपण करंडक देतो. त्याच्यानंतरचा असतो त्याला दुसरा देतो, त्याच्यानंतरचा असतो त्याला तिसरा देतो. त्यामुळे आपण असं धरूया की क्षमतेपेक्षा क्षमतेचा मुद्दा नसतो, एक परिपूर्ण आनंद देण्याचा मुद्दा असतो, आणि तो ज्यांनी दिला तो दिवस त्याचा. आता सरांकडनं एवढं माहिती मिळाली, एवढं सगळ्या छान गोष्टी कळल्या. याच्यानंतर जेव्हा मला आता शेवटी आपल्या गप्पा थांबवायच्या आहेत त्यावेळेला त्यांना काहीतरी पुढचा चित्रपट मी करणार आहे आणि नागपूरमध्ये आलो म्हणून सांगत नाही आहे, पण माझी मनापासून याची इच्छा होती की आमचं सगळं शूटिंग साधारणपणे पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली या पट्ट्यामध्ये, सातारा या पट्ट्यामध्ये होतं. खूप कमी प्रमाणात आम्ही या पट्ट्याच्या बाहेर जाऊन शूटिंग करतो. पण पुढचा जो मी चित्रपट करणार आहे त्याचा विषय आत्ता सांगत नाही आहे, पण त्याचं चित्रीकरण या वर्षात मी नागपूरमध्ये नक्की करणार आहे. ती माझी पुढची डायरेक्टोरियल फिल्म असेल आणि त्याची गोष्टच मी अशी लिहिली आहे की ती नागपूरपासून सुरुवात होते आणि नागपूरला संपते. अरे वा. तशा बऱ्याच आगामी चित्रपटांची सुद्धा आम्ही आतुरतेने वाट बघतोय. आणि पर्सनली मी जसं आपण मगाही बोलत होतो तेव्हाही म्हटलं की ययाती, म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की ययातीवरती चित्रपट करायचं सरांनी ठरवल्यापासून आता 15 वर्ष झाली आहे आणि त्यांचं लेखन अव्याहत चालू आहे 15 वर्ष जवळपास, आणि आता ती कथा जवळपास अर्ध्यावर आली आहे. म्हणजे किती कमिटमेंट असेल एक साधा चित्रपट आणि एक व्यक्तिरेखा रमवायची आहे त्या याच्यामध्ये. आणि तुमच्या शब्दांनी मी माझ्या म्हणजे आपल्या गप्पांना विराम देतो. सरांचं नेहमी असं म्हणणं राहिलेलं आहे की दिग्दर्शकाचं काम किंवा चित्रपटाचं काम हे तो प्रदर्शित होईपर्यंत आहे, आणि तोपर्यंत तो तुमचा आहे आणि नंतर प्रेक्षकांचा आहे. आणि तिथे ते श्रीकृष्णाचं उदाहरण देतात की श्रीकृष्णाचा जन्म जिथे झाला तिथे, आणि त्याच्यानंतर मग गोकुळामध्ये तो वाढला. त्याच्यामुळे आता गोकुळामध्ये वाढणारा संगीत मान अपमान याच्याकरता तुमचं खूप खूप अभिमान दा. थँक्यू. आणि येणाऱ्या इतर सगळ्या उपक्रमांबद्दल अनेक शुभेच्छा. थँक्यू. आज आम्ही खरंच तुमचे खूप आभारी आहोत की तुम्ही वेळात वेळ काढून आला, कारण मला माहिती तुम्ही किती चित्रपटांमध्ये आणि किती मालिकांमध्ये काम करताय, आणि एवढं होतानाही कुठेही एक्सपोजर, ओव्हर एक्सपोजर होतंय असं वाटत नाही याला कारण तुमची विविधता, प्रत्येक भूमिकेमध्ये जी विविधता येते आहे ती. म्हणजे काही काही वेळा असं की चॅनलवरती लागोपाठ 3 सिरियल तुमच्या असतात, परंतु कुठेही असं वाटत नाही की बाबा ओव्हर एक्सपोजर होत आहे. तर या सगळ्या ह्याच्याकरता सर सगळ्यांकडनं तुमचे अनेक आभार आणि भविष्याकरता अनेक शुभेच्छा. आणि